श्रावण महिन्यातल्या कोणत्याही सणासाठी किंवा एरवीही अतिशय आरोग्यदायी असे हे लाडू, अगदी झटपट होणारे आणि लहान मुलांच्या छोट्या भुकेसाठी एका हाताने अगदी सहज तुटणारा इतका छान लाडू. चला बघूयात. मगज बी आणि हे भोपळ्याचं बी. त्यानंतर 1 वाटी आपण हे खोबरं, हे सुकं खोबरं आहे, हे खिसून घेणार आहोत. अर्धी वाटी खारीक पूड, अर्धी वाटी काजू बदाम ड्रायफ्रुट्स, 1 वाटी खजूर आणि 1 वाटी आपण यामध्ये गूळ घेतलेला आहे. डिस्क्रिप्शनमध्ये साहित्य देत आहे. सगळी तयारी झाल्यानंतर कढईमध्ये आपण खोबरं हे भाजायला घेतलं. व्यवस्थित भाजून झाल्यानंतर आपण ते दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. बदामी रंगावरती हे भाजायचं आहे. यानंतर आपण मगज बी आणि भोपळ्याचं बी हे देखील व्यवस्थित भाजून घेऊन यानंतर खारीक पूड ही भाजायला घेतली. त्यामध्ये 2 चमचे आपण तूप घातलं. बदामी रंगावरती हे भाजून यानंतर आपण खजूर यातल्या बिया काढून घेतल्या. त्यानंतर काजू आणि बदाम मिक्सरमधनं बारीक करून घेतले. खजूर बिया काढून 1 चमचा तूप घेऊन त्याबरोबर भाजून घेतले. काजू आणि बदाम हे मिक्सरमध्ये बारीक करून घेतले. खजूरही हे भाजून झाले आहेत. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करा. आता मिक्सरमधनं बारीक केलेलं ड्रायफ्रुट्सचे आपण ही पूड 2 चमचे तुपामध्ये व्यवस्थित भाजून घेतली. यामध्ये तुम्ही बाकीही ड्रायफ्रुट्स घालू शकता. आता ही भाजलेली ड्रायफ्रुट्सची पूड ही आपण साईडला काढून घेतली. यानंतर 2 चमचे गव्हाचं पीठ हे साजूक तुपाबरोबर व्यवस्थित भाजून घेतलं. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळे भाजलेले जिन्नस एकत्र करून ते आपण बारीक वाटून घेणार आहोत. 1 वाटी गूळ घालून हे सर्व साहित्य आपण बारीक वाटून घेणार आहोत. आता हे बारीक वाटलेलं एका भांड्यामध्ये पुन्हा काढून घेणार आहोत. यामध्ये आपण गव्हाचं जे 2 चमचे पीठ घेतले ते बाइंडिंगचं काम करतं. आता खजूर आणि ड्रायफ्रूटची पूड हे आपण मिक्सरमधनं एकत्र बारीक करणार आहोत. ही झालेली बारीक वाटलेली ही पूड आपण ही अशा पद्धतीने इथे तुम्ही बघू शकता अगदी छान बारीक झालेली आहे. आता हे सगळं साहित्य एकत्र करून आपण लाडू वळायला घेणार आहोत. सगळं व्यवस्थित एकत्र करून त्यानंतर सहज आपण दाबून बघितलं तर अशा पद्धतीने आपले अगदी आरामात लाडू होतात. यामध्ये अर्धा चमचा आपण वेलची पूड आणि अर्धा चमचा आपण जायफळची पूड असं दोन्ही यामध्ये घातलेलं आहे. यामुळे अतिशय छान स्वाद लागतो. वेलची पूड आणि जायफळ एकत्र केल्यानंतर यामध्ये आपण काळे मनुके घातलेले आहेत आणि अशा पद्धतीने आपण लाडू वळायला सुरू केलेले आहेत. हे लाडू अगदी सहज वळता येतात. आपण बघू शकतो. हे लाडू बनवताना कमीत कमी तुपाचा वापर आपण केलेला आहे. या लाडूमधील साहित्य तुम्ही तुमच्या पद्धतीने कमी जास्त करू शकता. यामध्ये आपण साखरेचा वापर अजिबात केलेला नाही. चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर नक्की करा. धन्यवाद.